सध्याच्या घडीला विजयासाठी एक मोठा स्कोर उभा राहायचा आहे आणि पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना एक मेगा हिट आलाय, सिक्सर. काय फटका पाहायला मिळालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये या फटक्याची पुनरावृत्ती आपण पाहिली. ज्या प्रकारे हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. फ्लाइटेड सिक्सर. षटकार आणि धावफलकाचा प्रारंभ होत असताना सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय धावफलक ओपन झालंय. गावदेवी फायटर्स अग्रोही या टीमचं. मंदार पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल थोडासा आखूड पद्धतीचा होता. मिडॉनला फिल्डर होते. चांगला प्रयत्न संजित त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकार आल्यानंतर एक चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला मंदारच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तीन ज्या प्रकारे दोन फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. एक फिल्डर जो लॉंग ऑफच्या दिशेने आहे, एक फिल्डर जो काऊ कॉर्नरच्या दिशेने देखील तैनात केला गेलाय आणि या दोन फिल्डरला भेदून मोठे फटके मात्र जरूर खेळायचे. बॅट्समन विजयजी म्हात्रे आणि नवीन कातकरी या दोन्ही फलंदाजांना 6 रन आतापर्यंत होत आहेत. पुलरलेनचा हा बॉल हलक्यात आणि दिशा दिली. काय सेन्सिबल क्रिकेट. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये नाण्याच्या दोन बाजू असतात. एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण असताना सध्याच्या घडीला संयमाचं पालन आपल्याला पाहायला मिळालं. ज्या प्रकारे एक षटकार आला आणि त्यानंतर एक सिंगल कंप्लीट केल्यानंतर 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला नवीन कातकरी आलाय, ज्याने कालच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने पहिल्या मॅचमध्ये आपल्या रणधुंदार खेळीच्या माध्यमातून आपल्या टीमला विजय संपादित करून दिला. तो स्वतः टीमचा महानायक सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. कॅप्टनच्या विरुद्धमध्ये कॅप्टन असं बॅटल. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. टायमिंग प्रॉपर. हा स्ट्रोक खेळत असताना थोडंसं प्रभावित केलं नवीनला, परंतु नवीनच्या बॅटमधून देखील येतोय हा दमदार स्ट्रोक, चौकार. चौकाराच्या साह्याने आतापर्यंत 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटकाराने सुरुवात केली विजयजी म्हात्रे यांनी आणि चौकाराने आपलं खातं ओपन करतोय बॅट्समन नवीन कातकरी देखील. 11 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. ऑप्टिकच्या थोडासा बाहेर होता, अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव देखील ॲड होते. 12 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. सामना पराभूत झाल्यानंतर आपल्याला ज्या काही चुका आठवतात त्यामध्ये मिसफिल्डिंग असते, एक्स्ट्रा खर्च केलेल्या धावा असतात, म्हणून अशा धावा रोखणं ही भूमिका तेवढीच महत्त्वपूर्ण असते. मोठा फटका खेळलाय. बॅटच्या परफेक्ट स्लॉटमध्ये होता, पाठवलाय डीप मिड विकेटच्या मोक्या प्लॉटमध्ये. नवीन कातकरीच्या बॅटमधून येतोय हा क्रॅकिंग सिक्सर. अफलातून स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळालाय. तर चला मॅच बॉल देखील आलाय. षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 18 रन 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पाच बॉलचा खेळ झाला. 18 धावा थोडासा महागडा ठरलाय सध्याच्या घडीला. स्वतः टीमच्या कॅप्टन मंदार आपल्याला पाहायला मिळतोय. कॅप्टनच्या विरुद्धमध्ये कॅप्टन असं प्रात्यक्षिक, परंतु या क्षणाला लाईन भरपूर चांगली होती, लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती पाहता पाहता 1 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होतोय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम गावदेवी फायटर्स अग्रोही या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बिनगडी बाद 18 रन.
पहिलं षटक आपण पाहिलं अवघ्या 4 मिनिटांमध्ये कंप्लीट झालंय. अजूनही 16 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर कंप्लीट करायच्यात. सुमधुर संगीताची धून आपण ऐकली. डीजे मास्टर किरण माणिक साऊंड अँड लाईट्स ते ओनर आहेत आणि सुरेली संगीताची मैफिल त्यांच्या माध्यमातून कालच्या दिवसापासून आपल्याला ऐकायला मिळते. संजित वाघे आलेत सेकंड स्पेलसाठी वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन ओव्हर द विकेट. स्विच हिट केलाय. काय अफलातून फटका. याच क्रीडांगणामध्ये ते सराव करतात रोज सकाळी संध्याकाळी आणि पुरेपूर तो वापर करत असताना आज चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन. पहिल्या बॉलवर ज्या प्रकारे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. सुरुवातीला मंदारचं स्वागत देखील षटकाराने केलं आणि सेकंड स्पेलमधील संजितचं स्वागत देखील चौकाराने करतात. आणखीन एक स्विच हिट करण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर होतं परंतु या क्षणाला मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. चेंडू जाईल सर 4 रनसाठी. आणखीन एक बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. सलग बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. काय अफलातून बॅटिंग. आतापर्यंत 2 स्विच हिटच्या साह्याने 2 चौकार लगावलेत. फलंदाज विजय म्हात्रे इन ॲक्शन मोडमध्ये ते आलेत. 40+ मास्टर. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. टायमिंग थोडीशी चुकली होती परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. पुन्हा एकदा आणखीन एक स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जाईल. विकेट किपर देखील झालाय बीट. रन मिळत आहेत. चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेने. नॉन स्टॉप सीमारेषा पलीकडे चौकार. टीमची धावसंख्या आतापर्यंत 30 रन आपल्याला पाहायला मिळतात. काय अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या चौफेरीन फिल्डरची पाहणी करून मनामध्ये एक नवी रणनीतीची शहानिशा करून अतिशय चांगला खेळ करतात विजय म्हात्रे. आज वय वर्ष 40 ओलांडल्यानंतर देखील यंगस्टर सारखी खेळी त्यांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गेली अनेक वर्ष क्रिकेटची केलेली निस्वार्थपणे सेवा आणि आज आपले इरादे स्पष्ट करत असताना पूर्णपणे आपला अनुभव पणाला लावतायत विजयजी म्हात्रे. टीमची धावसंख्या टोटल 30 रन. आतापर्यंत शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. टोटल 3 चौकार आतापर्यंत आलेत संजित वाघेच्या विरुद्धमध्ये आणि ती तिन्ही चौकार स्विचिटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत. रिव्हर्स स्ट्रोक खेळणं भरपूर कठीण असतं. तुमचं नियंत्रण भरपूर इम्पॉर्टंट असतं. ते नियंत्रण तुम्हाला इम्प्रूव्ह करण्यासाठी भरपूर प्रयत्न तुम्हाला करावे लागतात आणि ते प्रयत्न आतापर्यंत विजय म्हात्रे यांचे राहिलेत. आणखीन एक मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न परंतु हा फटका क्रिकेटमध्ये तुम्हाला आबाद देखील करू शकतो. तुम्हाला बर्बाद देखील करू शकतो.
कारण नियंत्रण चुकलं तर कठीण काळाला तुम्हाला सामोरं जावं लागतं. या बॉलवर देखील काय फटका पाहायला मिळतोय. फिल्डर डीप मध्ये तैनात होता, मोक्याच्या क्षणी झेल सोडलाय आणि तो देखील कोणाचा तर विजय म्हात्रे यांचा, ज्यांनी फ्लाइंग राईड स्टार्ट निर्माण करून दिला टीम गावदेवी फायटर्स आग्रोही या टीमला. त्या फलंदाजाला मात्र जीवदान मिळते. 2 ओव्हरचा खेळ झाला. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 31-31, लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. डीजे प्लीज. दोन कंप्लीट होतं आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 रन झालेत. गोलंदाजीसाठी गोलंदाजीच्या मार्कवर वरुण कोहली आलाय, ज्याने काल पहिल्या मॅचमध्ये 11 धावांची गरज असताना त्या धावा डिफेंड केल्या होत्या, धावा रोखल्या आणि एक दर्जेदार सामना विजय संपादित करून दिला टीम पाटील चॅलेंजर या टीमला. सलामीवीर फलंदाज विजय म्हात्रे अजूनही चांगला संघर्ष करतात. संघर्ष हा तुमच्या आयुष्याला घडवत असतो आणि तो संघर्ष सध्याच्या घडीला या मॅच मध्ये भरपूर चांगली कामगिरी करून देतात. सेकंड ओव्हर 7 मिनिटं 52 सेकंड मध्ये कंप्लीट झाली. टाइम पुन्हा एकदा ऑन झालाय. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज वरून आलाय. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर कंप्लीट करायच्या तत्वा तुमचा एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. जशी 20 मिनिटं कंप्लीट होतील, गोलंदाज सज्ज होत आहेत. वरून पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर आणखीन एक हिट. काय प्रात्यक्षिका पाहायला मिळाली धावफलकाची. पहिल्या बॉलरचं स्वागत षटकाराने, दुसऱ्या बॉलरचं स्वागत चौकाराने आणि तिसऱ्या बॉलरचं स्वागत देखील षटकाराने. तेज थँक्यू. षटकार आल्यानंतर 37 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. हवा जशी आपल्याला पाहायला मिळते ना, सध्याच्या घडीला हवा दिसत नाही परंतु जाणीव होते आणि धावफलक देखील भरपूर. या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, मोक्याच्या क्षणी हा झेल सोडलाय. रनआउटची संधी परंतु फेकी देखील गचाळ झाली. बॅकअपसाठी फिल्डर होते. 2 धावा देखील या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. ज्या फलंदाजाने डोकेदुखी निर्माण केली त्या फलंदाजाला दिलाय परतीचा इशारा.
वरून कोईन एक चांगलं कमबॅक करून दिलं टीम पाटील चॅलेंजर या टीमला. पहिला धक्का. पहिला विकेट गमावलाय. 39 रनवर हा पहिला धक्का पाहायला मिळालाय. काय चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली. एकंदरीत विजय म्हात्रे यांनी जो स्टार्ट निर्माण करून दिला, एक अविश्वसनीय स्टार्ट आपल्याला पाहायला मिळाला. जी अपेक्षा होत्या गावदेवी फायटर्स आग्रोही या टीमला, त्या अपेक्षांचं रूपांतर सार्थ त्यांनी ठरवले. ज्या प्रकारे अफलातून बॅटिंग त्यांनी केली. नवीन फलंदाज ऋषी मात्र मैदानाच्या आतमध्ये. ऋषीसाठी हा बॉल लाईन मिस केली. वेग भन्नाट होता. जसा एक षटकार आला आणि त्यानंतर आपले इरादे स्पष्ट करत असताना गोलंदाज वरून आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत या ओव्हरमधले. या बॉलवर देखील केलंय आक्रमण. चेंडू जाईल लॉंग अँड हाय. षटकार. यस, थँक्यू. 45 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला मॅच ऑन करा. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन ठेवा. गोलंदाज सज्ज होत आहेत बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय, भरपूर वेग धारण केलाय. फिल्डर काय धावतोय, प्रयत्न भरपूर चांगला केला. अप्रतिम दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळाली, परंतु पदरी अपयश पडला आणि हा चौकार. उमेश कातकरी त्या ठिकाणी तैनात होता. भरपूर चांगला प्रयत्न उमेशने केला. या शेवटच्या बॉलवर देखील चौकार आल्यानंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 49. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी आतापर्यंत 11 मिनिटं 54 सेकंड आतापर्यंत झालेत. डीजे प्लीज.
येस थँक्यू. तर चला, जो ड्रिंक्स ब्रेक असेल तो फक्त 1 मिनिटाच असेल याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. टीमची धावसंख्या 3 वर्षात समाप्तीनंतर आतापर्यंत 49. ऋषीने देखील भरपूर चांगला प्रयत्न केलाय. ज्या प्रकारे एकंदरीत त्याने एक षटकार एक चौकार लगावलाय आणि 49 धावा आतापर्यंत फक्त आणि फक्त 18 बॉलमध्ये आतापर्यंत झाल्यात. तर चला नेक्स्ट मॅच विनोददादा प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन आणि स्पर्श वॉरियर्स या टीमचे कॅप्टन सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इनिंग ब्रेकमध्ये लगेचच टॉस केला जाईल विनोददादा प्रतिष्ठान आणि त्यांच्याच अगेन्स्ट स्पर्श वॉरियर्स. चला तर मॅच ऑन करा. गोलंदाज सज्ज होत आहेत. ऑप्स्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 50 रन. सांघिक अर्धशतक 50 कंप्लीट झाली. टीम गावदेवी फायटर्स हा संघ फाईट करत असताना अगेन्स्ट पाटील चॅलेंजर या टीमच्या विरुद्धमध्ये गोलंदाज सज्ज होत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न थोडंसं प्रभावित केलं बॅट्समनला. ज्या प्रकारे चांगले लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करण्याचा निर्धार राजने घेतलाय. कालच्या दिवसामध्ये देखील भरपूर चांगला प्रयत्न त्याने केला एकंदरीत या मॅचमध्ये. लॉफ्ट केला टायमिंग भरपूर चांगला. एकच सिंगल या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने 51 धावा. या ओव्हरमध्ये किमान 2 मोठे फटके आले तर एक समाधानकारक धावसंख्या देखील या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. परंतु जर या मॅचमध्ये पाटील चॅलेंजर या टीमला जर कमबॅक करायचं असेल तर निर्धाव स्वरूपाचे बॉल रिलीज करावे लागतील, विकेट प्राप्त करावे लागतील. गोलंदाज राज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेगस्टिकच्या थोडासा बाहेर होता. या क्षणाला स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि वाईट+1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 53. 53 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. हा बॉल परंतु या क्षणाला लाईन भरपूर चांगली होती. थोडंसं कठीण ठरलं हा स्ट्रोक खेळण्यासाठी बॅट्समन नवीनला. आणि जसा डॉट बॉल आला थोडी कॉन्फिडन्स लेवल हाय होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीम पाटील चॅलेंजर या टीमची आपल्याला पाहायला मिळते. काय अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. ज्या प्रकारे विजय म्हात्रे यांनी चांगला प्रयत्न केला त्यानंतर नवीनने देखील तेवढीच चांगली साथ दिली. ऋषी देखील अजूनही चांगली झुंज देतोय. नो बॉलचा इशारा आला. चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेने. नॉन स्टॉप रन मिळतील 5 रन. No+4. ते थँक्यू.
चला तर मॅच ऑन त्वरित करा कारण आतापर्यंत 15 मिनिटं 46 सेकंद झालेत. फ्री हिट ची संधी सध्याच्या घडीला चालून आली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु या क्षणाला चेंडूने घेतलं वयन. चेंडू जाईल सरळ थर्डमॅनच्या दिशेने. रन मिळतात 4. हा चौकार. बासष्ट रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 62 रन आतापर्यंत झालेत. ओ नंबर 4 सध्याच्या घडीला मार्गस्थ. कालच्या पहिल्या मॅच मध्ये 70 धावांचं लक्ष होतं आणि आज या पहिल्या मॅच मध्ये या बॉलवर देखील केलाय लॉफ्ट. चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. रन मिळतात 4. आणखीन एक क्रॅकिंग स्ट्रोक चौकार. थँक्यू. सुमधुर संगीताची धून आपण ऐकली. डीजे मास्टर किरण यांच्या माध्यमातून मानाची पालखी दिवाळी कोयवाड्याची अध्यक्ष करेजी मुंबईकर हे देखील उपस्थित आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने. शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा राज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर देखील केलाय आक्रमण. रन मिळतील 6. आणखीन एक धमाकेदार षटकार. या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 72 धावा. चार ओव्हरचा खेळ देखील झालाय. 72 धावा आतापर्यंत होतात. कुठल्याही क्षणी जर चेंडू गहाळ झाला तर नवीन चेंडू तुम्हाला दिला जाईल याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. तर चला नेक्स्ट मॅच स्पर्श वॉरियर्स टीमचे कॅप्टन आणि विनोददादा प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. पहिला बॉल. पहिल्या बॉलवर ऋषीच्या बॅटमधून
आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब 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 लॉंग अँड हाय षटकार. सेव्हन्टी एट 78 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. धावांचा कडकडाट तळपत्या उन्हामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय अफलातून बॅटिंग. विजय मात्रे बाद झाल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांनी केला. एकंदरीत इन ॲक्शनमध्ये आलेत. पहिल्या बॉलवर हा वेलकम सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला स्वयंच्या विरुद्धामध्ये, परंतु कमबॅक करण्यासाठी विकेट प्राप्त करावे लागतील स्वयंला देखील या मॅचमध्ये. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सध्याच्या स्थितीला बदलवली जाते. डीपेक्षा कव्हर, त्याचबरोबर वाईडिश लॉंगॉनला देखील फिल्डर तैनात केला गेलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. आणखीन एक समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन बाउंड्रीच्या पलीकडे हा फ्लायटेड सिक्सर. थँक्यू. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल पेस केलेत आणि 22 रनवर सध्याच्या घडीला ऋषी खेळतोय. 5 बॉल त्याने पेस केले, 22 रनवर खेळतोय. 3 षटकार 1 चौकार त्याने मारलाय. 440चा त्याचा स्ट्राईक रेट. तर एकीकडे नवीन कातकरी 10 बॉलमध्ये 29 रनवर तो खेळतोय. सलग बॅक टू बॅक 2 षटकार आतापर्यंत आलेत. 84 धावा मात्र धावफलकावरती. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी मोक्याच्या क्षणी सुटलाय हा झेल. मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. 85 धावा. वेलकम अक्षयजी, आपलं देखील सहर्ष स्वागत. गोलंदाज सज्ज होत आहेत. वेग देखील भन्नाट होता. चांगला प्रयत्न कमबॅक करण्याचा आपल्याला पाहायला मिळालाय. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी होत असताना या दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. आणि अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंगमधले. तर इनिंग ब्रेकमध्ये लगेचच टॉस केला जाईल. स्पर्श वॉरियर्स टीमचे कॅप्टन आणि विनोददादा प्रतिष्ठान या टीमचे कॅप्टन आपण देखील रेडी राहायचं आहे. या बॉलवर देखील केले आक्रमण. चेंडू जाईल सरळ सीमा रेषेच्या दिशेने. चांगला प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. तर प्रीत बंद्रे यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. प्रशांतदा म्हात्रे आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय. आदरणीय उदयजी म्हात्रे यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. सेकंड रन देखील कंप्लीट केली.
झाल्यात आणि 91 रनचं टार्गेट असेल. नुकतीच ज्यांची उपस्थिती आपण पाहिली तुम्हा सर्वांचे लाडके अग्री कोई रॉकस्टार आणि महाराष्ट्राचे सुपरस्टार प्रीत बंद्रे 1 मिलियनहून अधिक सबस्क्रायबर देखील त्यांचे आपल्याला पाहायला मिळतात आणि ते देखील बेलापूर गावाचा अभिमान आहेत आणि त्यांच्या शुभ से टॉस केला जाईल. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन स्वप्नीलजी आपण देखील या. नेक्स्ट मॅच स्पर्श वॉरियर्स त्यांच्या अगेन्स्ट विनोददादा प्रतिष्ठान या दोन टीममध्ये अग्री कोई रॉकस्टार आणि महाराष्ट्राचे सुपरस्टार या बेलापूर गावची शान प्रीत बंद्रे यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हेडीज कॉल आणि टॉस जिंकलाय स्पर्श वॉरियर्स या टीमने. टॉस तुम्ही जिंकला तर निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. फिल्डिंग तुम्ही करणार आहात. या मॅचमध्ये काही चेंजेस आहेत? चेंजेस तर नाही आहेत बट आता ते प्लेयर सिच्युएशननुसार चेंज करता येईल मला. धन्यवाद. टॉस जिंकला टीम स्पर्श वॉरियर्स या टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले टीम विनोददादा प्रतिष्ठान या टीमला. तर कुठेही जाऊ नका, एकत्र पाहत राहा प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीगचा थरार. धन्यवाद. तर यस, थँक्यू. तर 90 रन झाल्यात आणि 91 रनचं टार्गेट असेल तर सर्व खेळाडू मायबाप प्रेक्षकांना मी विनंती करतोय की कृपया करून आपली वाहनं ही गेटसमोर पार्क करू नका. ठीक सायंकाळी 6:30 ऐरोली विधानसभेचे प्रथम आमदार तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांचं आगमन या स्पर्धेकरिता आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी सर्व खेळाडू आणि सर्वच प्रेक्षकांना मी विनंती करतोय की कृपया करून आपली वाहनं ही पार्किंग झोनमध्येच आपण पार्क करा. सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये इंटर करा. टीम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मयूर भंडारी आणि राज कोई. काल मात्र एकांकी चांगली झुंज देऊन मयूर भंडारीने एक सामना जिंकून दिला. टीम पाटील चॅलेंजर या टीमला सामनावीराचा पुरस्कार देखील त्याला मिळाला. परंतु आज या मॅचमध्ये लक्ष भरपूर दूर आहे. परंतु या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जशी बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये प्रतिस्पर्धी टीमच्या फलंदाजांनी केली तशीच प्रात्यक्षिका
या ठिकाणी साकारायचे आहे. गोलंदाजीच्या मार्कवर परेश कोळी आलेत. जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर 2,000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी जॉन्टीदादा कोळी यांच्या माध्यमातून जाहीर झालंय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे काउकॉर्नरच्या दिशेने देखील फिल्डर तैनात केला गेला. क्रिश मुकादम ज्याने काल एकंदरीत या स्पर्धेमधील आतापर्यंतचा सर्वात उत्कृष्ट झेल त्याने आतापर्यंत पकडलाय आणि भरपूर व्ह्यूज त्या झेलला देखील मिळालेत. 10,000हून अधिक प्रेक्षकांनी तो झेल इंस्टाग्रामवर देखील पाहिला. क्रिश मुकादम मिनी ब्लॉग हे त्याचं चॅनल देखील आहे आणि कमी वेळामध्ये भरपूर चांगली प्रसिद्धी क्रिश मुकादमने देखील प्राप्त केली आपल्या रोज मिनी ब्लॉगच्या माध्यमातून. चला मॅच ऑन होते. 91 धावांचा पाठलाग करायचा आहे पाटील चॅलेंजर या टीमला. या मॅचमध्ये विजय संपादन करण्यासाठी परेश कोळी आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर. ओर द विकेट. पहिला बॉल वेग पहा. जसा टप्पा पडला गुडलेंथवर थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. जसा जसा डॉट बॉल येईल तसा तसा कॉन्फिडन्स हा टीम गावदेवी फायटर्स अग्रोही या टीमचा मात्र वाढत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावा त्यांना रोखायच्यात या सेकंड इनिंगमध्ये. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव देखील ॲड होत असताना धावफलकाचा प्रारंभ झालाय. अजूनही 29 बॉलमध्ये करायच्यात त्या म्हणजे 90 धावा. अशक्य या जीवनात काहीच नाही. फक्त प्रयत्न प्रामाणिक तुमचे असले ना विजय तुम्ही मिळू शकता. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्लाईडचा वेध. चेंडू चाललाय. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर होते. एकच सिंगल. एका रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं पहिले षटक आहे. नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेचे जनक आणि ज्यांच्याच संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली ती म्हणजे तुम्हा सर्वांचे लाडके तुमच्या आमच्या सर्वांचा आपल्या हक्काचा आपला दादा म्हणजे कुंदन दादा आणि त्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा आतापर्यंत झाल्यात. एक भरपूर चांगला थरार या मॅचच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. हलक्या हाताने दिशा दिली. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. तुमच्याकडे संयम असणं भरपूर महत्त्वपूर्ण असतं. क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात. एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण. क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेट ओव्हर देखील तेवढ्याच महत्त्वपूर्ण असतात. या ओव्हरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि त्यासाठी षटकार चौकार हे मात्र तुम्हाला मारावे लागतात. मोठे फटके लगावण्यापासून रोखले. हा बॉल बॅटच्या स्लाईसचा वेध. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर होता. चांगला प्रयत्न. फिल्डर सुजय त्या ठिकाणी तैनात होता. ज्या ज्या वेळेस फिल्डिंग चांगली होती बॉलरचा कॉन्फिडन्स वाढत असतो. आतापर्यंत 4 धावा धावफलकावरती आणि 4 चेंडूंचा खेळ देखील झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. वेग भन्नाट होता. खोलर पद्धतीचा हा बॉल. बॅट्समनची मोमेंट पूर्णपणे रीड केली परेश कोळीने. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर सातत्याने अनेक वर्ष टीम सागर 11 दिवाई या टीमचं क्रिकेट पटलावर नेणारा खेळाडू परेश कोळी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल या ओव्हरमधला. पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून देखील या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. मोठा फटका खेळलाय समोरच्या दिशेने परंतु टायमिंग तेवढंच प्रॉपर होतं. एकच सिंगल ॲड होत असताना 1 ओव्हरचा खेळ देखील झाला. टीमची धावसंख्या 5 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर चांगली बॅटिंग करावी लागेल मयूर भंडारी राज कोहलीला या मॅचमध्ये कारण लक्ष थोडंसं दूर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मॅच नंबर 1 इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. निकेतजी कांबोटकर यांचं देखील याकडे स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. कालच्या दिवसामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपण मान्यवरांची उपस्थिती पाहिली. हे प्रेम आहे कुंदन दादांचं. प्रत्येक माणसाला आपलंसं करणारं हे नेतृत्व आणि आज प्रत्येकाच्या मनामध्ये आदरणीय दादा ताईत आहेत. 1 ओव्हरचा खेळ देखील झाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा.
या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये होता, चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे, रन मिळतात 4, हा चौकार. सुपर सिक्स चे जे सामने जे होणार आहेत त्यासाठी ड्रॉ केला जाईल. शेवटच्या मॅचला तो ड्रॉ केला जाईल याची नोंद देखील सर्वच टीमने घ्यायची आहे. सुपर सिक्सचे जे सामने होणार आहेत त्याचा ड्रॉ देखील केला जाईल याची सर्वच खेळाडू सर्व टीमने नोंद घ्यायचे. चौकार देखील आला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन. नऊ धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय बाळकृष्णजी बंद्रे साहेब यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल अलोंग कार्पेट डीप मध्ये. फिल्डर आहेत, एकच सिंगल या ठिकाणी ऍड होत असताना एका रनच्या साह्याने आतापर्यंत 10 रन धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 81 धावा पूर्ण करायच्यात. DRS या ठिकाणी घेण्यात आलाय. विनंती असेल की जे सर्वच खेळाडू आहेत कृपया करून आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. रेलिंगच्या पाठीमागे जी रेलिंग आहे त्या रेलिंगच्या पाठीमागेच तुम्हाला बसायचे. जे प्रेक्षक देखील आहेत नो बॉल दिलाय. विनंती असेल की जी रेलिंग आहे त्या रेलिंगच्या पाठीमागे आपण बसायचं आहे आणि खेळाडू कक्षामध्ये फक्त ज्या टीमची मॅच चालू आहे तीच टीम असेल याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील स्पेल नंबर 2 साठी. ओर द विकेट. पहिला बॉल लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर, मिडॉनला फिल्डर होते, चांगला प्रयत्न. गोलंदाजीच्या मार्कवर क्रिश मोकादम. या स्पर्धेमधील आतापर्यंतचा सर्वाधिक देखणा आणि नजाकत भरलेला झेल ज्याने पकडला. इंस्टाग्राम वर देखील 10,000हून अधिक प्रेक्षकांनी तो झेल पाहिला. आणि जर फलंदाज दोन्ही फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. जर सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार लगावले तर ओनर शशी कोई यांच्या माध्यमातून कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झालाय. चेंडूने थोडंसं वयन घेतलं परंतु बॅकअप चांगलं मिळालं. एकच सिंगल. तुमच्या आयुष्यामध्ये सल्ला हा भरपूर महत्त्वपूर्ण असतो. तो सल्ला विजेत्याकडून देखील घ्या कारण आणि पराभव झालेल्या माणसाकडून देखील घ्या कारण त्यामध्ये भरपूर शिकवण ही तुम्हाला मिळत असते. या बॉलवर देखील आक्रमण केलंय. समोरच्या दिशेने लॉंगॉपला डीपमध्ये फिल्डर होते, एकच सिंगल या ठिकाणी ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय. वेलकम बाळकृष्णजी बंद्रे साहेब, आपलं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत असेल.
या बॉलवर मोठा फटका खेळलाय. समोरच्या दिशेने फिल्डर तैनात, पकडलाय झेल. काय झेल पाहायला मिळालाय. सौरभने मात्र आपल्या कार्याचा गौरव करत असताना हा दैदिप्यमान झेल पकडला आणि पहिला धक्का टीम पाटील चॅलेंजर या टीमला. गोलंदाज सज्ज होतात. वरून कोहलीसाठी हा बॉल त्याने आल्या आल्या आपल्या कामगिरीचा, आपल्या कौशल्याचा ठसा उमटवत असताना हा क्रॅकिंग सिक्सर. काय षटकार पाहायला मिळालाय. 20 रन आतापर्यंत होत आहेत. 20 धावा झाल्यात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. उदयजी म्हात्रे, प्रशांतजी म्हात्रे यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत. सलग 3 बॉलमध्ये जर 3 षटकार लगावले दोन्ही बॅट्समनने तर कॅश प्राइज जाहीर झाले. शशी कोई यांच्या माध्यमातून. स्पेल नंबर 3 आणि नवीन कातकरी आलेत स्वतः टीमचे कॅप्टन. स्ट्रायकिंग इनला बॅट्समन राज आपल्याला पाहायला मिळतात. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली परंतु लाईन भरपूर चांगली होती. परंतु फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना कौतुक करावं लागेल राजचं, कारण पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदरच त्याने मैदान सोडले. एकदा जोरदार टाच झाला पाहिजे राजसाठी. एक चांगली खेळाडू वृत्ती त्याने दाखवली एकंदरीत या स्पर्धेच्या निमित्ताने. पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदर त्याने मैदान सोडलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंदार आलाय. खेळाडू तर तुम्ही आहात, परंतु तुमच्याकडे खेळाडू वृत्ती असणं भरपूर महत्त्वपूर्ण असताना ती खेळाडू वृत्ती आपल्याला राजच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मंदार आलाय. या मॅच मध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आल्या पावली माघारी परतलाय. ज्या विकेटसाठी जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला. कोणतंही खातं न खोलता ज्या बॅट्समन कडून अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये होत असताना फलंदाज मंदार बाद. ऑन हॅट्रिक वर आपल्याला पाहायला मिळेल नवीन कातकरी. चला डीजे मास्टर किरण, आपण जिथे कुठे असेल आपण व्यासपीठावर या. डीजे मास्टर किरण.
नो बॉल दिलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. फटका प्रॉपर. रन मिळत आहेत 6 षटकार. 27 रन आतापर्यंत होत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. आणखीन एक मोठा फटका. झेलची संधी होती परंतु मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. रितेशच्या माध्यमातून रितेश मोरे त्या ठिकाणी तैनात होते. जीवदान मिळालं सध्याच्या घडीला मंदारला. आणि ज्या ज्या वेळेस एखादा बॅट्समन चा झेल सुटला जातो त्यानंतर एक नवीन कॉन्फिडन्स लेवल त्याची वाढताना आपल्याला पाहायला मिळते. या क्षणाला बॅटच्या स्लाइडचा वेध घेतला होता. रनआउटची संधी परंतु प्रयत्न चांगला होता. एका सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 29. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. या बॉलवर आणखीन एक अफलातून स्ट्रोक पाहायला मिळतोय. हा षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये या फटक्याची पुनरावृत्ती साइड अँगलने तुम्ही पाहू शकता. ज्या प्रकारे ताकदीचा पुरेपूर वापर. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 35 रन 35. चला तर मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आडव्या बॅटने स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू चालला लॉंग स्टॉपच्या दिशेने. प्रयत्न चांगला होता बॉल स्टॉप करण्याचा. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते.
बाटकट आहे. लाईव्ह मध्ये देखील दिसतंय बाटकट आहे. विष्णुदादा कोई यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत. टीमची धावसंख्या आतापर्यंत 37. विनंती असेल की कृपया करून सर्वांना मी सूचित करतोय की गेट समोर कोणी वाहनं पार्क करू नका. तर चला बाटकट आहे. मॅच स्पीडली ऑन करा. 12 बॉलमध्ये करायच्या 54 रन. शेवटचे 12 चेंडू आणि अजूनही 54 धावा पूर्ण करायच्यात. चला तर मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. गोलंदाज सज्ज होतात. निलेशचा पहिला बॉल, विकेटची संधी. पहिल्या बॉलवर निलेश कोईने आपले इरादे स्पष्ट केलेत. एक दर्जेदार झेल परेश कोई यांनी पकडला आणि फलंदाज वरुण कोई देखील होईल बाद. आणखीन एक धक्का. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. मोक्याच्या क्षणी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सोडलाय झेल. नवीन फलंदाज संजित वाघे आलेत. लक्ष थोडस दुरावताना आपल्याला पाहायला मिळते. ठीक 6:30 ऐरोली विधानसभेचे प्रथम आमदार तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवर देखील केले आक्रमण समोरच्या दिशेने. काय फटका पाहायला मिळालाय. 6 रनसाठी क्रॅकिंग सिक्सर. गोलंदाज सज्ज होतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर तैनात. आणखीन एक धक्का.
चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. नेक्स्ट बॅट्समन आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला जातो. व्हाईट बॉलचा इशारा. आदरणीय अजितजी पटेल यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. अजितजी पटेल आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा जसा आला टीमची धावसंख्या 45-45. निलेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्वयंसाठी हा बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर स्वयंच्या माध्यमातून, परंतु डीपमध्ये फिल्डर होता. बॅकअपसाठी तो धावलाय. बॉल त्याने जज केला, उचलून फेकेल. तत्पूर्वी दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचे 7 बॉल अजूनही करायचे त्या म्हणजे 44. आदरणीय अजितजी पटेल साहेब यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. त्याचबरोबर अखिल भाई आपण देखील या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आणखीन एक विकेट प्राप्त केलाय. या ओव्हरमध्ये आतापर्यंत निलेश कोहलीने 3 महत्वाचे विकेट प्राप्त केलेत. 6 बॉल आणि आता मात्र 44 ची आवश्यकता आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत.